बघा लास्ट लेक्चरला आपण काय बघत होतो बेटा? लास्ट लेक्चरला आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर मधील कोणतरी काय बघितलं बेटा काल आपण? तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन काय बघितलंय? नॉन सायक्लिक फोटो. थोडा आवाज थोडा मोठा ठेवा का तुम्ही सगळेजण, बरोबर आहे? ऑनलाईन बघणारे पण आणि तुम्ही पण स्वतः आवाज मोठा ठेवा. काय बेटा लक्षात ठेवा, काय आपण काय बघतोय? फोटोसिंथेसिस प्रोसेस बघतोय की हाऊ टू मेक अ प्लांट फूड कसा बनवतो प्लांट, बरोबर आहे की नाही? आता प्लांटला जर कधी फूड बनवायचं असेल तर तो काही आपल्यासारखं नीट करू शकतो का? नाही. तुम्ही जसं मटण बिटन खाते भाऊ, लक्षात ठेवा. खाता ना अबे, हसं ना खातं की नाही मटण, लक्षात ठेवा, बरोबर आहे. आता महत्वाचा विषय काय आहे? जसं तुम्ही मटण वगैरे खाता तर मग तुम्हाला त्याच्यापासून काय मिळते रे? काय मिळते तुला त्याच्यापासून? एनर्जी मिळते. मग आता एनर्जी मिळण्यासाठी आपण काय करतो? दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझम पासून फूडला काय करत असतो? कंझ्युम करतो, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. तसं प्लांट कोणत्याच पार्टला एखाद्या दुसऱ्या अॅनिमल वरती काय राहत नाही, डिपेंड राहत नाही, दुसऱ्या ऑर्गॅनिझम वरती काय राहत नाही, डिपेंड राहत नाही. तर तो काय करतो बेटा? स्वतःच अन्न स्वतः तयार करतो. त्या प्रोसेसला काय म्हणतो बेटा आपण? फोटोसिंथेसिस असं म्हणतो. आता ऍक्च्युली फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे, नॉर्मली सगळ्यालाच माहिती की फोटोसिंथेसिस कुठं होत असते बेटा? लीफ मध्ये होते, बरोबर आहे का नाही? मग आता लीफ मध्ये फोटोसिंथेसिस होते कुठं नेमके? तर लीफ मध्ये ज्या की कोणत्या पिगमेंट त्या लीफ मध्ये कोणत्या सेल असतात बेटा? मेसोफिल सेल. आपण सांगितलं कोणत्या सेल असतात बेटा? मेसोफिल सेल प्रेझेंट असतात लीफ मध्ये. त्या मेसोफिल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा सेल ऑर्गॅनेल्स असतो. कोण असतो बेटा? क्लोरोप्लास्ट. लक्षात ठेवा, क्लोरोप्लास्ट नावाचा सेल ऑर्गॅनेल्स त्या ठिकाणी प्रेझेंट. याला प्लास्टिड म्हणतात. काय म्हणतात? प्लास्टिड. सेल्स इज द युनिट ऑफ लाईफ चॅप्टर मध्ये आपण प्लास्टिड बद्दल काय केलं आहे? स्टडी केला आहे, लक्षात ठेवा. मग आता काय म्हणणार आपण की लीफ मध्ये मेसोफिल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे त्या मेसोफिल सेलचा रंग कसा असतो बेटा? ग्रीन. का? कारण क्लोरोप्लास्ट हा कोणत्या कलरचा असते? ग्रीन कलरचा असते. आता तो ग्रीन कलरचा काय? कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स प्रेझेंट आहे. अंडरस्टँड? काय प्रेझेंट असतं बेटा? फोटोसिंथेटिक पिगमेंट. फॉर एक्झाम्पल जसं आता आपल्याला तुम्हाला आता फूड बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुला एखादी गोष्ट काय आवडते रे? खायला काय आवडतं तुला? मटण. मटणाशिवाय तुम्हाला आवडतच नाही. ठीक आहे, तर आपल्याला खायला काय आवडते? तुम्हाला काय आवडते खायला? लोकांच्या लग्नात ती वांग्याची भाजी आवडते. काय आवडतं तुम्हाला खायला? जावळातलं मटण खायला आवडतं. सर आपण ते जर मटण असतं तर आम्ही 2-2 किलोमीटर पै जातो. आणि एक म्हातारा असंच पाहिलं होती मी. ते चाललं धम्मा म्हणतो, बाबा कुठं चालले? म्हणे जावळे बाबा एका ठिकाणी. म्हणलं बरं आहे, चालत्या. म्हणजे समजलं ना तुम्हाला? मटणाचे एवढे लोक आधी नाही. तर तुम्हाला सांगतो मटण बनवायचं समजा, मग कसं बनणार मटण? ऑटोमॅटिक डायरेक्ट का? जर आपल्याला फूड बनवायचं तर गॅस लागते की नाही? फूड बनवायचं तर काय लागते आपल्याला? गॅस लागते. तसं प्लांटला फूड मटेरियल जर बनवायचं असेल तर काहीतरी मीडियम लागणार आहे. तर ते मीडियम कोण आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे. या पिगमेंटचा वापर करून ते काय करत असतात? फूड मटेरियल बनवतात. तर त्याच्यामधला मेन पिगमेंट कोणता असतो बेटा? क्लोरोफिल ए इज द मेन पिगमेंट ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो पिगमेंट आहे तो कोणता असतो? क्लोरोफिल ए असतो. नंतर दुसरा कोणता आहे बेटा? क्लोरोफिल बी आहे. नंतर कोण बेटा? कॅरोटिनॉइड. नंतर कोण आहे? झॅन्थोफिल. बरोबर आहे की नाही? एवढे त्या ठिकाणी काय आहेत? क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, बरोबर आहे. ह्या क्लोरोफिल पिगमेंटचा वापर करून यूज करून त्या ठिकाणी प्लांट काय करतो? स्वतःच न अन्य. ओके, मग आता काय म्हणायचं या ठिकाणी? तर क्लोरोफिल ए इज अ इम्पॉर्टंट डायरेक्टली इन्व्हॉल्व इन द फोटोसिंथेसिस. म्हणजे याचा अर्थ काय म्हणतात? लक्षात ठेवा की क्लोरोफिल अशा प्रकारचं पिगमेंट आहे पानामध्ये प्रेझेंट असलेलं की जे डायरेक्ट कशामध्ये इन्व्हॉल्व असतं? फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व असतं. आणि बाकीचे जे रिमेनिंग आहे क्लोरोफिल बी, कॅरोटिनॉइड्स अँड झॅन्थोफिल्स, इट इज ओनली हेल्प टू द फोटोसिंथेसिस. हे फक्त फोटोसिंथेसिस साठी काय करतात? हेल्प करतात. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे क्लोरोफिल फोटोसिंथेटिक पिगमेंटचे पण 2 कॅटेगरी असतात. एक जो आहे तो इसेन्शियल कॅटेगरी मध्ये येतो. कोणत्या बाळा? इसेन्शियल. आता इसेन्शियलचा मीनिंग काय बेटा? की जो इम्पॉर्टंट आहे, डायरेक्ट इन्व्हॉल्व आहे कशामध्ये? फोटोसिंथेसिस मध्ये. तो कोण असणार आहे? क्लोरोफिल ए मॉलिक्यूल असेल. आता क्लोरोफिल बी मॉलिक्यूल पासून तर कॅरोटिनॉइड्स आणि झॅन्थोफिल्स
हे तिन्ही सुद्धा जे आहे बेटा, हे तिन्ही सुद्धा कोण आहे बाळा, सांगा रे, हे कोणते आहे, एक्सेसरी आहे. यानी हे डायरेक्टली इन्व्हॉल्व नसतात फोटोसिंथेसिस मध्ये, हे काय करतात, फक्त हेल्प इन द फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसला काय करतात, हेल्प करतात. जर आपण यांच्या कलरची जर विचार केला तर क्लोरोफिल ए इज अ ग्रीन ब्लू कलर, यानी ब्लूइश ग्रीन कलरचा असणार आहे. त्याच्यानंतर क्लोरोफिल बी कोणता असेल बेटा, येलोइश ग्रीन असेल. त्याच्यानंतर कॅरोटिनॉइड कसा असेल, ऑरेंज ग्रीन येलो असेल. त्याच्यानंतर झॅंथोफिल कसा असेल, येलो कलर्ड पिगमेंट असेल. आणि ऑल द पिगमेंट्स आर प्रेझेंट इन द लीफ. कशामध्ये प्रेझेंट असतात, लीफ मध्ये प्रेझेंट असतात, लक्षात ठेवा. नंतर आपल्या मनामध्ये एक सुंदर असा प्रश्न येतो, वेअर डज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस. नेमकं फोटोसिंथेसिस होते कुठे, बरोबर आहे की फोटोसिंथेसिस प्रोसेस लीफ मध्ये होते, मान्य आहे. पण लीफ मधल्या कोणत्या सेल मध्ये होते यार, बेझोफिल सेल मध्ये होत आहे. बेझोफिल सेल मधल्या कुठं होत आहे, क्लोरोप्लास्ट. पण क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा कुठं, ग्रॅना अँड स्ट्रोमा. कुठं बेटा, ग्रॅना अँड स्ट्रोमा. ग्रॅना अँड स्ट्रोमा पार्ट ऑफ द क्लोरोप्लास्ट, या ठिकाणी काय होत असतं बेटा, फोटोसिंथेसिस होते. मग तुम्ही म्हणता स्ट्रोमा पार्ट कोणता हो, तर तो जो क्लोरोप्लास्ट आहे, क्लोरोप्लास्ट मध्ये दोन पार्ट असतात, एक ग्रॅना असतो आणि एक असतो स्ट्रोमा. जो ग्रीन प्लेट लाईक थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स असतात त्याच्यामध्ये त्याला म्हणत असतो काय बेटा आपण, ग्रॅना. ओके. आणि त्याच्यानंतर जो रिमेनिंग इलेक्ट्रोलाइट मॅट्रिक्स, इलेक्ट्रोलाइटिक मॅट्रिक्स म्हणतो मी त्याला, काय म्हणतो बेटा, इलेक्ट्रोलाइटिक मॅट्रिक्स. कारण त्याच्यामध्ये एन्झाइम्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतात, एन्झाइम्स प्रेझेंट असतात क्लोरोप्लास्टच्या पार्ट मध्ये. त्याला काय म्हणत असतो आपण बेटा, स्ट्रोमा असं म्हणतो, लक्षात ठेवा. अंडरस्टँड. मग आपण एवढ्या पिगमेंट सिस्टम सगळ्या बघितल्यानंतर आपण बघितलं की क्लोरोफिल ए मॉलिक्यूलला रिक्वायरमेंट कशाची बेटा, लाईटची रिक्वायरमेंट आहे. कशाची रिक्वायरमेंट बेटा, लाईट. आणि ती लाईट ऍब्झॉर्ब करण्यासाठी, कशासाठी बेटा, लाईट ऍब्झॉर्ब करण्यासाठी त्या ठिकाणी काय होत असते, एक हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स गरजेचा असतो. लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स काय गरजेचा असतो बेटा, लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. आणि त्या लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स मध्ये दोन फोटो सिस्टीम आपण बघितल्या. एक बघितली बेटा फोटो सिस्टीम फर्स्ट आणि एक बघितली आपण फोटो सिस्टीम सेकंड. आता फोटो सिस्टीम का म्हणलं, द सिस्टीम इज डिपेंड ऑन द लाईट, बरोबर आहे का नाही. अशा प्रकारची सिस्टम की जी कशावर डिपेंड आहे, लाईट वर डिपेंड आहे, त्याला काय म्हटलं बेटा आपण, फोटो सिस्टीम. मग अशा किती फोटो सिस्टीम शोधल्या बेटा, दोन फोटो सिस्टम शोधल्या. एक कोणती बेटा, फोटो सिस्टम फर्स्ट आणि एक फोटो सिस्टीम सेकंड. अंडरस्टँड. आता मग नंतर काय झालं, आता फोटो सिस्टीम फर्स्ट आणि फोटो सिस्टीम सेकंड हे तर कळालं आपल्याला, पण ऍक्च्युअली फोटोसिंथेसिस प्रोसेस किती स्टेप मध्ये कंप्लीट होते, बरोबर आहे, किती स्टेप. मग किती स्टेप मला त्याच्यामध्ये, दोन स्टेप आहेत. फोटोसिंथेसिस कंप्लीट होण्यासाठी किती स्टेप बेटा, दोन स्टेप आहे. दोन मेजर रिएक्शन असतात फोटोसिंथेसिस येत असताना किंवा फोटोसिंथेसिस शिकत असताना. त्यातली पहिली जी रिएक्शन तिचं नाव काय बेटा, लाईट रिएक्शन. आणि सेकंड वन इज अ डार्क रिएक्शन, बरोबर आहे. एक लाईट रिएक्शन आहे, एक कोणती बेटा, डार्क रिएक्शन. आता मग आपण सगळ्यात पहिले कशाबद्दल अभ्यास करायला सुरुवात केला होता बेटा, व्हॉट इज द लाईट रिएक्शन. आपण थोडंसं रिव्हिजन घेतो याला, कारण थोडं कंटिन्युइटी साठी थोडं क्लॅरिटी आली पाहिजे आपल्याला सगळ्यांना, त्यासाठी थोडं काय करतोय, रिव्हिजन घेतोय. ओके, लक्षात. याच्या अगोदर सगळे लेक्चर क्लिअर झाले तुम्हाला, ओके, तरी पण आपण परत एकदा घेऊ आता, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतो, लाईट रिएक्शन जी आहे, कोणती रिएक्शन बेटा, लाईट रिएक्शन जी आहे. लाईट रिएक्शन टोटली टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ लाईट. कशामध्ये होत असते बेटा, ही इन प्रेझेन्स ऑफ लाईट. कारण ही टेक्स प्लेस होण्यासाठी, ही घडण्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे, लाईटची गरज आहे, फोटॉनिक एनर्जीची गरज आहे किंवा क्वांटम एनर्जीची गरज आहे. कशाची गरज आहे बेटा, क्वांटम एनर्जीची गरज आहे. का, कारण ह्या लाईट रिएक्शन मधून एनर्जी रिच कंपोनेंट बनतात. काय बनतात बेटा, एनर्जी रिच कंपोनेंट बनतात. आता कोणते एनर्जी रिच कंपोनेंट या लाईट रिएक्शन मधून बनतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोणते कोणते असतात बेटा, ATP अँड NADPH. ओके, लक्षात ठेवा, NADPH लक्षात ठेवा. असे दोन, ATP इज द सोर्स ऑफ एनर्जी, सगळ्याला माहिती आहे. चुंगू मुंगू बी असेल कोणी त्याला कळते, लक्षात ठेवा. किंवा ATP हा काय एनर्जीचा सोर्स. नॉर्मली ATP सिंथेसाइज इन द माइटोकॉन्ड्रिया, बरोबर आहे की नाही बेटा. ATP कुठं बनत असते, माइटोकॉन्ड्रिया मध्ये बनते. माइटोकॉन्ड्रिया मध्ये ATP बनण्यासाठी काय गरज असते, ऑक्सिजनची.
जेव्हा रेस्पिरेशन होते ऑक्सिजनमुळे त्या ठिकाणी काय होतं, ग्लुकोज जो आहे तो ग्लुकोजचं काय केलं जातं बेटा, डिग्रेडेशन केलं जातं. त्यावेळेला माइटोकॉन्ड्रियामध्ये काय बनते, एटीपी बनते. लक्षात ठेवा, समजू राहील ना. काय बनते बेटा त्या ठिकाणी, एटीपी. एटीपी इज अ सोर्स ऑफ एनर्जी. काय सोर्स आहे, सोर्स नाही, फॉर्म आहे एनर्जीचा. इट इज एनर्जी करन्सी ऑफ सेल. काय म्हणणार याला, एनर्जी करन्सी ऑफ सेल. आणि एनएडीपीएच हा सुद्धा काय एनर्जीचाच फॉर्म आहे. कशाचा फॉर्म बेटा, एनर्जीचा फॉर्म आहे. मग जर आपल्याला लाईट रिएक्शन मध्ये एटीपी बनवायचे असेल, काय करायचे असेल, एटीपी बनवायचे असेल, तर एक रिएक्शन गरजेची. दॅट रिएक्शन इज कॉल्ड ॲज, बोला काय म्हणतो आपण त्याला, फॉस्फोरायलेशन. काय गरजेचं असतं बेटा, आता व्हॉट इज मीन बाय फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन आपण कशाला म्हणायचं, नॉर्मल फॉस्फोरायलेशन म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल बोलू आपण. व्हॉट इज मीन बाय फॉस्फोरायलेशन, वेन एनी एडीपी मॉलिक्यूल यानी एडेनोसाइन डायफॉस्फेट मॉलिक्यूल, ऐकून घ्या, कोणताही एडेनोसाइन डायफॉस्फेट मॉलिक्यूल सोबत जर आपण एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जोडला, काय जोडला बेटा आपण, एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट जोडला, मग आपण काय म्हणणार, वेन एनी इनऑर्गॅनिक फॉस्फेट ग्रुप इज बाइंड्स विथ द एडीपी मॉलिक्यूल इन द प्रेझेन्स ऑफ एन्झाइम एटीपी सिंथेज. कोणत्या एन्झाइमच्या प्रोसेस मध्ये बेटा, एटीपी सिंथेज एन्झाइमच्या प्रोसेस मध्ये जर इनऑर्गॅनिक फॉस्फेट एडीपी ला अटॅच झाला, देन एडीपी कन्वर्टेड इनटू अ एटीपी व्हिच इज फॉर्म ऑफ एनर्जी. जो कशाचा फॉर्म आहे, एनर्जीचा फॉर्म आहे. याला म्हणत असतो आपण नॉर्मल फॉस्फोरायलेशन. काय म्हणणार याला, नॉर्मल फॉस्फोरायलेशन. पण ज्या वेळेला कोणताही एनिमल असेल, तुम्ही असेल, मी असेल, कोणताही एखादा एनिमल तुम्ही कन्सिडर केला, तर कुठून कन्सिडर केला आपण, पोरीफेरापासून तर मॅमेलिया पर्यंत कोणताही एनिमल, 11च्या 11 फायलम मधला कोणताही एनिमल असेल, त्या एनिमलला तुम्ही जर कधी कन्सिडर केलं, तर त्या एनिमल मध्ये जी एनर्जीचा फॉर्म आहे, एटीपी बनणार, त्या प्रोसेसला काय म्हणणार आपण, फॉस्फोरायलेशन. समजलं तुम्हाला, एटीपी बनण्याच्या प्रोसेसला काय म्हणणार आपण, फॉस्फोरायलेशनच म्हणणार. कोणामध्ये, एनिमल्स मध्ये. कारण एनिमल्स मध्ये एटीपी बनण्यासाठी ग्लुकोजचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो, ग्लुकोजचा वापर केला जातो. लाईटचा वापर केला जात नाही. फक्त प्लांट मधील क्लोरोप्लास्ट मध्येच, फक्त प्लांट मधील क्लोरोप्लास्ट मध्ये. असा क्लोरोप्लास्ट हा असा एक ऑर्गन आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जाते बेटा, एटीपी बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, सनलाइट. कशाचा वापर केला जातो, सनलाइटचा वापर केला जातो. सनलाइटचा यूज केला जातो. म्हणून या ठिकाणी एनिमल्स मध्ये जर एटीपी बनले तिला फॉस्फोरायलेशन म्हणतात. आणि जर प्लांट मध्ये एटीपी जर कधी बनला त्याला काय म्हणत असतो बेटा, फोटो फॉस्फोरायलेशन. आता तर कळलं असेल बळा तुम्हाला, कळलं असेल ना आता, काय म्हणतात त्याला, फोटो फॉस्फोरायलेशन. अंडरस्टँड. मग आता हे फोटो फॉस्फोरायलेशन होण्यासाठी आपल्याकडे दोन फोटो सिस्टीम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा, दोन फोटो सिस्टीम प्रेझेंट आहे की ज्यांच्याकडून इलेक्ट्रॉन काय होतात, ट्रान्सपोर्ट होतात. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होता होता काय होत असते, फोटो फॉस्फोरायलेशन होऊन एटीपी बनते. त्यातली लास्ट स्टेप आपण लास्ट लेक्चरला बघितलेली आहे. कन्सेप्ट इज क्लिअर, दॅट इज इंट्रोडक्शन इज क्लिअर. एवढा चॅप्टरचं आपण इंट्रोडक्शन बघितलं, कळालं, एवढं बघितलेलं आहे आपण सगळं. ओके. आणि आता आपण समोरचा पॉइंट काय करायचा आहे, बघायचा आहे. अंडरस्टँड, समजते बेटा. ओके, चला आता मग आपण थोडं समोर जाऊया. मग आपण काय काल काय बघितलं, फॉस्फोरायलेशन होण्याचा किती प्रकार आहे. लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये, मी याला शॉर्टकट मध्ये एलडीपी एलडीआर म्हणलं तर चालेल का तुम्हाला. ओके, काय म्हणतो मी या ठिकाणी, लाईट डिपेंडंट रिएक्शन. या लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये दोन प्रकारचे फॉस्फोरायलेशन होतात. एक कोणतं असतं बेटा, नॉन सायक्लिक. कसं असतं बेटा, नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. आणि एक असतं काय बेटा, सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन. 2 मिनिटात आपण लास्ट लेक्चरला घेतलेलं जे नॉन सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन ते एकदा 2 मिनिटात एक्सप्लेन करू. आणि आजचं जे बघायचं आपल्याला सायक्लिक फोटो फॉस्फोरायलेशन ते आपण काय करूया, बघूया. म्हणजे आपला सगळा कन्सेप्ट काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे का. आणि लाईट डिपेंडंट रिएक्शन आपली काय होऊन जाईल, कम्प्लीटेड. बरोबर आहे. कारण लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये आपल्याला दुसरं काही शिकायचंच नाही. आपल्या लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये काय काय शिकणे, फक्त ऍडिशन ऑफ आपल्याला काय बघणे, फोटोलायसिस ऑफ वॉटर,
लाईट आला, लाईट ऍब्झॉर्ब झाली, फोटोलायसिस ऑफ वॉटर झालं, त्याच्यानंतर एटीपी बनली, NADPH बनला, आणि नंतर काय दुसरं काय बनलंच नाही. ऑक्सिजन काय झाला, रिलीज झाला. एवढ्या प्रोसेस आपल्याला बघ नाही बरोबर, बाकीच्या गोष्टीचे आपल्याला घेणं देणं नाही. मग आता बघा आपण सुरुवातीला कोणतं फॉस्फोरिलेशन बघू बेटा, मग थॅलाकोइड मेम्ब्रेन मध्ये सगळ्यात पहिले कोणती सिस्टम प्रेझेंट असते बेटा, फोटो सिस्टीम सेकंड. काय म्हणू आपण या ठिकाणी, फोटो सिस्टीम सेकंड. आता या फोटो सिस्टीम सेकंड ना काय केलं बेटा, सगळ्यात पहिले ऍब्झॉर्ब केला काय, सनलाइट. किती सनलाइट ऍब्झॉर्ब केला बघा इन त्या ठिकाणी, तर त्या किती सनलाइट केला, 680 नॅनोमीटर. किती ऍब्झॉर्ब केलाय, 680 नॅनोमीटर एवढा सनलाइट ऍब्झॉर्ब केला. आणि सनलाइट ऍब्झॉर्ब केल्यानंतर याच्यामधले जे इलेक्ट्रॉन आहे ते काय झाले बेटा, इलेक्ट्रॉन गेट एक्साइटेड स्टेट. कशामध्ये गेले बेटा, एक्साइटेड स्टेट. इलेक्ट्रॉन ज्या वेळेला एक्साइटेड स्टेट मध्ये गेले तर लक्षात ठेवा कन्सेप्ट एमसाठी बरं का, लक्षात ठेवा काय म्हणते बघा, द फोटो सिस्टीम सेकंड ऍब्झॉर्ब द सनलाइट ऍट द वेवलेंथ 680 नॅनोमीटर अँड द इलेक्ट्रॉन ऑफ द क्लोरोफिल ए एक्सपेल्ड ऍट द हायर ऑर्बिटल and the lost electron and such condition is called as photo excitation of chlorophyll. काय म्हणतात त्याला, फोटो एक्साइटेशन ऑफ क्लोरोफिल. का म्हणलं त्याला फोटो एक्साइटेशन, एक्साइटेशन म्हणजे इलेक्ट्रॉन जम्प ऍट हायर ऑर्बिटल. पण जर लाईटच्या प्रेझेन्स मध्ये इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटल मध्ये जम्प करत असेल त्याला काय म्हणणार आपण, फोटो एक्साइटेशन. काय म्हणणार त्याला, फोटो एक्साइटेशन. मग फोटो एक्साइटेशन झालं, इलेक्ट्रॉन लॉस केले. दिस फर्स्ट टाइम दिस इलेक्ट्रॉन इज ऍक्सेप्टेड बाय फिओफायटीन. ठीक आहे, कोण ऍब्सॉर्ब करून बघा त्याला, फिओफायटीन इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब केले. द इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर, द फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर. तुम्हाला जर विचारलं मग तर नीट मध्ये प्रश्न विचारत तुम्हाला काय, द फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर ऑफ क्लोरोफिल विच एक्सपेल्ड बाय द क्लोरोफिल ए ऑफ द फोटो सिस्टीम सेकंड. फोटो सिस्टीम सेकंड ना जे इलेक्ट्रॉन काय केले, एक्सपेल केले बाहेर. दिस फर्स्ट टाइम कोणत्या इलेक्ट्रॉन एक्सेप्टर ना काय केले, एक्सेप्ट केले. तुम्हाला नाव लक्षात राहिलं पाहिजे, कोण आहे बेटा तो, फिओफायटीन. ध्यानात राहील का, तोंडाने म्हणा ना एकदा, फिओफायटीन. लक्षात राहील ना. झोपेतून उठून तरी जागी झाले म्हणलं पाहिजे तुम्ही काय, झोपेतून जागी झाले फिओफायटीन कसं म्हणणार आहे तुम्ही. झोपेतून जागे झाल्यावर तुम्ही काय करता, हळद देता. अजून काय करता रे. आता सध्या विद्यार्थिनी एकदम निश्चिंत झालेली आहे. लक्षात ठेवा, एकदम निश्चिंत झाले का, त्याला असं वाटायला लागलं आता ओमायक्रॉन आलाय बाबा, आता काही पेपर होणार नाही. 12वीचे स्टुडंट, आता 12वीच्या स्टुडंटसाठी खास म्हटलं बोलायचं झालं तर त्याला असं वाटतं आता पेपर होणार नाही. पण कसं असतं मी ते पेपर एक कसे असते, बेवफा असते. पेपर बेवफा असते. लक्षात ठेवा, ते काय देऊन टाकते, धोका देऊन टाकते. होणार नाही पेपर जाईल होऊन. पण महत्वाचा विषय काय माहिती का, 12वीच्या विद्यार्थ्यांनी मी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. काय माहिती का, पेपर हो का पेपर ना, मेन विषय आपला अभ्यास करणं आपण सोडणार नाही का, कारण आपल्याला बोर्ड इम्पॉर्टंट तर आहे, सोबत नीट आणि सीईटी सुद्धा काय बेटा इम्पॉर्टंट आहे. मग नीट आणि सीईटी साठी आपण कंटिन्यू अभ्यास करणं आपला सोडला नाही पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युटी जर कधी ठेवत राहिली तर सक्सेस आपल्यापासून जास्त लांब नाही. आणि जर आपण मग ओमायक्रॉन आला आता पेपर लांबणार आहे, मग पेपर लांबतील मान्य आहे, तुमची नीटही लांबेल, 1-2 महिना लेट होईल मान्य आहे. पण असं होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की तुम्ही त्या ठिकाणी क्रॅक करणार मग ते, आहे का. त्यासाठी काय करणार, ओमायक्रॉन येऊ का ओमायक्रॉनचा कोणी येऊ, लक्षात ठेवा. ठीक आहे, मी काय म्हणत नाही तसं. ओके, ओमायक्रॉन येऊ का ओमायक्रॉनचा कोणी येऊ, लक्षात ठेवा. पण आपण आपला अभ्यास करणं सोडायचा नाही. कारण आपण या ठिकाणी बघा, लक्षात ठेवा, माणसांनी नेहमी जाणीव ठेवली पाहिजे त्या गोष्टीची. काय जाणीव रे, आज तुम्ही तर सावलीत बसले ना, तुमचे आई वडील उन्हात काम करते. या गोष्टीची जाणीव असली पाहिजे प्रत्येकाला. तुम्ही ज्या खुर्चीत बसेल का त्या खुर्चीत फक्त तुम्ही बसेल नाहीये, लक्षात ठेवा. त्या खुर्चीत फक्त तुम्ही बसलेले आहे का, नाही, तर तुमच्या सोबत तुमच्या आई वडिलांच्या अपेक्षा सुद्धा बसलेल्या आहे. यस, की माझी पोरगी जाईल, माझी पोरगी क्लासला जाईल, माझी पोरगी शिकल, बरोबर आहे की नाही. आणि माझा पोऱ्या क्लासला जाईल, माझा पोऱ्या चांगला शिकल, चांगला नोकरी लागल, चांगले पैसे आणून देईन मग मला. ठीक आहे, लक्षात ठेवा. असं नाही बोलायचं. पण महत्वाचा विषय काय, त्यांचं म्हणणं आहे फक्त माझ्या लेखाचं आणि माझ्या लेकीचं आयुष्य काय झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. त्यासाठी ते रडताय आणि झगडताय तुमच्यासाठी.
लक्षात ठेवा. आणि आयुष्यभर मेहनतच करत आले आतापर्यंत, तुमचं कर्तव्य बनते त्यांना काय करणे, सुखाचे 2 घास खाऊ घालणे. आणि तुम्हीच जर सुखाचे 2 घास त्यांना खाऊ घालू शकले नाही तर मग तुमच्या जीवनाचा काय अर्थ नाही. लक्षात ठेवा, अजिबात अर्थ नाही रे. काय अरे माँ बाप के लिए नहीं जिया तो किसके लिए जिया, है की नाही. लक्षात ठेवा, जिसने पैदा किया उसका नहीं हुआ तो किसका हुआ. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे सांगतोय की फक्त आणि फक्त माणसाच्या आयुष्यामध्ये एकच टार्गेट असलं पाहिजे, आपली आई सुखी, आपला बाप सुखी आणि आपण सुखी. लक्षात ठेवा, तर आपण खरंच आयुष्य जगलो बरोबर. ज्या माणसाचे आईबाप सुखी नाही ना, तो कधी आयुष्यात चांगला जगू शकत नाही. नाही दाखवून द्या मला एखाद्याचं एक्झाम्पल दाखवा, एखादं उदाहरण आहे का तुमच्याकडे की ज्याच्या आई वडिलांनी त्यांना ठोकरलं आणि तो सुखी आहे? नाही. लक्षात ठेवा, आपल्या घरातच आपला स्वर्ग आहे. घरातून बाहेर निघताना आईच्या वडिलाच्या पायाला हात लावून बाहेर निघा. आयुष्यात कधीच अनसक्सेसफुल राहणार नाही तुम्ही. का? कारण तुमची प्रेरणा आहेत, ते तुम्हाला जन्म दिलाय त्यांनी, बरोबर आहे की नाही. आणि तुमच्या कातड्याचे जोडे जरी त्यांच्या पायात घातले ना, त्यांचे उपकार फिटू शकत नाही. कशी फिटणार आहे? अजिबात नाही फिटू शकत. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे म्हणतो बेटा की जीना है तो अपने माँ बाप के लिए जिओ, बरोबर आहे की नाही. आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये फक्त त्यांच्यासाठी जगा. आणि तुम्ही, मी असं नाही म्हणत की मग आपलं लाईफ जगू नका, आपलं लाईफ सोडून द्या. ते काही मग आपल्याला जगू देत नाही का? ते उलटं म्हणते, तुला जे करायचं कर. पण आपल्यात जर चुकी असेल तर आपल्याला ते रोखतील ना, बरोबर आहे की नाही. आणि त्यांचं काम आहे ते आपल्याला रोखणं. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं राग नाही होतं, नाही मग तिकडं मी नाही करत मग जा, असं नाही झालं पाहिजे, बरोबर आहे का नाही. प्रत्येक मुलीनं आणि प्रत्येक मुलाने एक गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, चला मग आपण काय बघत होतो बेटा या ठिकाणी. आता फिओफायटिननं काय केलंय, ऍब्झॉर्ब केला इलेक्ट्रॉन. आता फिओफायटिन इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब केल्यानंतर इलेक्ट्रॉन कसा होता, हा एनर्जाइज इलेक्ट्रॉन होता. कसा होता बेटा, हा एनर्जाइज्ड इलेक्ट्रॉन. म्हणजे यांच्याकडे एनर्जी कशी आहे, जास्त आहे, थोरले ते श्रीमंत झाले इलेक्ट्रॉन घेऊन, बरोबर आहे की नाही. मग इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर जी श्रीमंती जास्त वेळपर्यंत न राहिल्यामुळे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कोण ऍक्सेप्ट करून घेतले बेटा, प्लास्टोक्विनाइन. कोण ऍक्सेप्ट केले, प्लास्टोक्विनाइन ने इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केल्यानंतर प्लास्टोक्विनाइन ने कोणाला ऍब्सॉर्ब केलं बेटा, पुन्हा H+ आयन फ्रॉम द स्ट्रोमा. कोणापासून घेतला बघा त्यांना, स्ट्रोमा पासून H+ आयन घेतला आणि ती इलेक्ट्रॉन रिलीज केले. परत कोणाला इलेक्ट्रॉन दिले बेटा, सायटोक्रोम B6 कॉम्प्लेक्स. From cytochrome B6 complex to cytochrome F complex. या ठिकाणी एनर्जी बनते, सायटोक्रोम B6 कॉम्प्लेक्स पासून एनर्जी बनते. म्हणजे ADP जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा त्या ठिकाणी, तर ADP प्लस IP कन्वर्टेड इनटू ATP. ADP हा कशामध्ये कन्वर्ट होतो, ATP मध्ये कन्वर्ट होतो. सायटोक्रोम B6 कडनं जे 4 इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन कोण ऍब्सॉर्ब करते बेटा, पुन्हा प्लास्टोसायनिन ऍब्सॉर्ब करते. कोण ऍब्सॉर्ब करते, प्लास्टोसायनिन. येईपर्यंत इलेक्ट्रॉनची एनर्जी फुसून जाते. फुसून जाणे कळते, लक्षात ठेवा. हा, इलेक्ट्रॉनची एनर्जी काय होऊन जाते बेटा, हा इलेक्ट्रॉनची एनर्जी कमी होते. ठीक आहे, इलेक्ट्रॉन एनर्जी लॉस करते, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन जवळ एनर्जी राहते. त्याच्यामुळे प्लास्टोसायनिन जो आहे हे इलेक्ट्रॉन कोणाला देणार बेटा त्या ठिकाणी, फोटो सिस्टीम फर्स्टला देणार. आता फोटो सिस्टीम फर्स्ट काय करणार, इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब करणार. इलेक्ट्रॉन ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्या ठिकाणी काय करेल, पुन्हा अगेन एक्साइटेड स्टेट काय कॅप्चर करून बेटा, सनलाइट कॅप्चर करणार. आणि सनलाइट कॅप्चर केल्यानंतर परत अगेन एक्साइटेड स्टेट, बरोबर आहे. दिस इलेक्ट्रॉन फ्रॉम द PS2 4 इलेक्ट्रॉन एक्सपेल. दिस 4 इलेक्ट्रॉन इज एक्सेप्टेड बाय द फर्स्ट इलेक्ट्रॉन एक्सेप्टर, दैट इज FRS, यानी फेरडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्टन्स. ओके, फेरडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्टन्स कडनं ते इलेक्ट्रॉन कोणाकडे ट्रान्सफर करणार बेटा आपण त्या ठिकाणी, कोणाला देणार आपण, फेरडॉक्सिनला देणार. आणि फेरडॉक्सिन नंतर ते इलेक्ट्रॉन जे आहे ते फेरडॉक्सिन पर्यंत इलेक्ट्रॉन आले, फेरडॉक्सिन कडनं जाणार. बघा लक्षात ठेवा, फेरडॉक्सिन काय करणार, रिडक्शन करणार. काय करणार, रिडक्शन. कोणाचं रिडक्शन करणार, तो NADP मायनसचं काय करेल, तो रिडक्शन करेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय करेल, हायड्रोजन ऍड करेल. आता हायड्रोजन ऍड करण्यासाठी एक प्रोसेस महत्त्वाची असते, दॅट प्रोसेस इज अ फोटोलायसिस ऑफ वॉटर. काय बेटा, फोटोलायसिस ऑफ वॉटर होईल. लक्षात ठेवा. आता फोटोलायसिस ऑफ वॉटर होण्यासाठी काय होणार बेटा या ठिकाणी, तर या ठिकाणी होणार 2H2O इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. ओके, आणि क्लोरोफिल पिगमेंट. ओके, तर सनलाइट आणि क्लोरोफिल पिगमेंटच्या प्रेझेन्स मध्ये हा वॉटर मॉलिक्यूलचं डिग्रेडेशन होणार, वॉटर मॉलिक्यूल तुटणार, उसका ब्रेकअप हो जाएगा. ठीक है,
तुटून जाणार नाही. लक्षात ठेवा, दोन भागात तुटेल. कसे दोन भागात तुटेल बेटा? 2H2O म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. काय बेटा? 4 इलेक्ट्रॉन प्लस 4 प्रोटॉन. H प्लस आयन मीन्स काय? 4 प्रोटॉन प्लस ऑक्सिजन इज रिलीज. म्हणजे आपल्या लाईन डिपेंडंट रिएक्शनची फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली. ऑक्सिजन रिलीज झाला, त्याच्यानंतर काय बनला बेटा? H प्लस आयन बनला, नंतर काय बनला बेटा? इलेक्ट्रॉन. एवढा कळाला? गॉट इट? आता these 4 electron were absorbed by photosystem. सेकंड मधला क्लोरोफिल ए. ज्याला इलेक्ट्रॉन लॉस केले त्याला इलेक्ट्रॉनची गरज पडली, त्याने ऍब्सॉर्ब करून घेतला. एवढं कळालेलं आहे? क्लिअर? मग आता काय झालं? H प्लस आयन जिथं बनले आहे, this H plus ion is reacts with NADP minus and converted into a NADPH. Both are the products are formed. ATP also form and NADPH also form. That is the non-cyclic photophosphorylation. हे कोणतं होतं बेटा? Non-cyclic photophosphorylation. अजून काय होतं बघा, लक्षात ठेवा. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन सोबतच अजून त्या ठिकाणी एक सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन सुद्धा होते. काय होते बेटा? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन सुद्धा होते. आणि ते सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कसं होतं ते आपण बघू. आता लक्षात ठेवा की व्हॉट इज सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. इथं बघायला सायक्लिक, तर आपण इथं बघूया व्हॉट इज द सायक्लिक. बघा, नॉन सायक्लिक म्हणजे काय? इलेक्ट्रॉन एकदा इथून गेला बाहेर तर तो परत वापस आला का इथं? नाही. एकदा जो गया तो गया, तो वापस नाही आया. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याला म्हणलं काय आपण बेटा? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय असेल? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आता सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, याच्यापेक्षा खूप सोपं आहे. आता काय होते सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये ओनली वन पिगमेंट सिस्टीम इज प्रेझेंट. काय असते बेटा? फक्त एकच पिगमेंट सिस्टीम काय असते? प्रेझेंट असते. नॉन सायक्लिक मध्ये किती असतात रे पिगमेंट सिस्टीम? सॉरी, फोटो सिस्टीम किती असतात? 2, PS2 and PS1. सायक्लिक मध्ये फक्त काय असते? PS1. कोण असते? फक्त PS1. पहिला पॉइंट लक्षात राहील. काय म्हणणार तुम्ही? नॉन सायक्लिक, सॉरी, सायक्लिक मध्ये काय म्हणणार तुम्ही? ओनली वन फोटो सिस्टीम इज प्रेझेंट. ध्यानात राहील. पहिला पॉइंट क्लिअर लक्षात आला तुम्हाला की सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये काय असते? फक्त एकच पिगमेंट सिस्टीम काय असते? प्रेझेंट असते. दिस पिगमेंट सिस्टीम ऍब्सॉर्ब सनलाइट ऍट 680 नॅनोमीटर. लक्षात ठेवा, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये PS1 किती ऍब्सॉर्ब करतो? इथं 700. किती? 700 नॅनोमीटर. पण जर सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन करणं असेल तर त्यावेळेला PS1 किती ऍब्सॉर्ब करते? 680. कन्सेप्ट लक्षात ठेवा, नीट साठी विचारले जाईल हा, बरं का? नॉर्मली, कारण एनसीईआरटी न पहिलेच सांगितले आपल्याला की फोटो सिस्टीम फर्स्ट chlorophyll A is the reaction center, absorb the maximum wavelength of light at 700 नॅनोमीटर, म्हणून त्याला P700 म्हणतो आपण, बरोबर? पण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेस आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेस काय करेल तो? ऍब्सॉर्प्शन कसं करेल? 680. एक्सपेल द इलेक्ट्रॉन ॲट हायर ऑर्बिटल. काय एक्सपेल करेल बरं? इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिटल मध्ये. अँड दिस इलेक्ट्रॉन फर्स्ट टाइम ऍब्सॉर्ब बाय सेम कोण? फेरडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्टन्स. क्लियर इट? सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉन कोण ऍब्सॉर्ब करणार बेटा? फेरडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्टन्स ऍब्सॉर्ब करणार. त्याच्यानंतर फेरडॉक्सिन कडनं ते इलेक्ट्रॉन कोणाकडे ट्रान्सफर करणार बेटा? फेरडॉक्सिन रिड्यूस. फेरडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्टन्स कोणाला रिड्यूस करणार बेटा? फेरडॉक्सिनला रिड्यूस करणार, त्याला ते इलेक्ट्रॉन देणार आणि फेरडॉक्सिनला इलेक्ट्रॉन दिल्यानंतर आता इथपर्यंतची प्रोसेस कोणासारखी झाली? सेम आहे ना? सेम झाली इथल्या सारखीच. बट आता फेरडॉक्सिन हा NADPH सोबत काय होणार नाही? ट्रीट होणार नाही. लक्षात आलं का? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेस हा FD कोणासोबत ट्रीट होणार नाही बेटा? NADH सोबत ट्रीट होणार नाही. हा कोणासोबत ट्रीट होईल बघा, लक्षात ठेवा की डोनेट इलेक्ट्रॉन, किंवा मग हा काय करेल? लॉस इलेक्ट्रॉन करेल. आणि कोणाला इलेक्ट्रॉन देईल बघा, लक्षात ठेवा. दिस इलेक्ट्रॉन इज
डोनेट टू द सायटोक्रोम B6. कोणाला दिल बेटा तो सायटोक्रोम B6. त्यावेळेला इलेक्ट्रॉन म्हणत माझ्याकडे एनर्जी आहे बाबा आणि ती एनर्जी वापरल्या जाईल कशासाठी बेटा, तर त्या ठिकाणी एनर्जी वापरल्या जाईल ADP plus IP converted into a ATP. अंडरस्टँड? गॉट इट? क्लिअर. आता बघा पुन्हा सायटोक्रोम कडे एनर्जी आली म्हणल्यानंतर सायटोक्रोम बिकम एक्साइटेड स्टेट. सायटोक्रोम एक्साइटेड स्टेट मध्ये गेला तर परत इलेक्ट्रॉन काय करणार बघा, लक्षात ठेवा. लॉस करणार काय बेटा, एनर्जी. ती वापरल्या जाईल कशासाठी बेटा, ADP plus IP. कारण जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करेल ना. 608 म्हणजे काय, जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब केली आहे म्हणून त्या ठिकाणी तो सायटोक्रोम B62 कोणाकडे जाईल बेटा, सायटोक्रोम F. व्हेरी गुड. सायटोक्रोम F कडे ट्रान्सपोर्ट केला जाईल. फ्रॉम सायटोक्रोम F आता हे एनर्जाइज्ड इलेक्ट्रॉन आहे. कसे बेटा हे एनर्जाइज्ड म्हणजे यांच्याकडे काय आहे, एनर्जी जास्त आहे. इथं पण एनर्जी कशी आहे, जास्त आहे. पण हे कसे वेळा होता, एनर्जी लेस आहे. यांच्याकडे एनर्जी उरली नाही का, कारण एनर्जी कोण ऍब्सॉर्ब करून घेतली बाळा, ही पूर्ण ATP मध्ये ऍब्सॉर्ब होऊन गेली. मग इलेक्ट्रॉन कडे काय नाही राहिली, एनर्जीच नाही राहिली. मग आता महत्वाचं हे जे एनर्जी लेस इलेक्ट्रॉन आहे ऍब्सॉर्ब बाय प्लास्टोसायनिन. कोण ऍब्सॉर्ब करेल, प्लास्टोसायनिन. आणि प्लास्टोसायनिन रिटर्न बॅक करेल त्या इलेक्ट्रॉनला, कोणाला बेटा, PS1. and these cycles are runs away. अशाच प्रकारे ही सायकल कंटिन्यू चालू राहील आणि ATP बनत राहील. लक्षात ठेवण्याला काय म्हणणार आपण बेटा, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. छोटा पॉइंट होता, ठीक आहे. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कळालं का तुम्हाला, छोटा आहे का नाही. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये सायक्लिक का म्हटलं याला, कारण याच्यामध्ये काय सायकल आहे, काय त्याच्यामध्ये सायकल आहे. इलेक्ट्रॉन फ्रॉम PS1 काय होतं बेटा, एक्सपेल्डेड ऑर्बिटल अँड रिटर्न बॅक टू सेम फोटो सिस्टम. बरोबर आहे, त्याच फोटो सिस्टम मध्ये परत आला म्हणून याला त्या ठिकाणी काय म्हटलं बेटा आपण, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. अंडरस्टँड दिस. सो दिस इज द पॉइंट, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके. आणि तुम्हाला सांगू का, लेक्चर जर कधी नॉलेजेबल असेल तर बोर होते माणसं. मी फक्त नॉलेज देण्याचंच काम करणार त्याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा, महत्वाचा फोकस कशावर ठेवायचा, आपण टार्गेट कशावर ठेवायचं बेटा, आपल्याला किती समजत आहे ध्यानात ठेवा. ह्या सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन वरती प्रश्न येऊ शकतात तुम्हाला, नॉन सायक्लिक वरती भरपूर वेळेस विचारून गेलेले आहेत प्रश्न, ठीक आहे. ध्यानात द्या. महत्वाचं असं आहे, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठं होते बेटा, तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन इज टेक्स प्लेस इन द वॉल ऑफ थॅलाकॉइड मेम्ब्रेन. बरोबर आहे, थॅलाकॉइड मेम्ब्रेन मध्ये होते काय, फोटो सिस्टम. आपलं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठं होते, थॅलाकॉइड मध्ये, थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये, ठीक आहे. पण हे जे काही सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आहे, हे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन होत असते बेटा स्ट्रोमा लॅमिले मध्ये. माहिती आहे स्ट्रोमा लॅमिले, आठवते का स्ट्रोमा लॅमिले. स्ट्रोमा लॅमिले म्हणजे बघा अशा प्रकारचं स्ट्रक्चर बघितलं आपण क्लोरोप्लास्ट मध्ये थॅलाकॉइडचं. अशा प्रकारे डबल इथं काय होता, थॅलाकॉइडचं स्ट्रक्चर. तर दोघांना जॉईन करणारा जो पार्ट होता तो काय होता, स्ट्रोमा लॅमिले. तर हे जे आहे ना फोटो सिस्टीम फर्स्ट, ही फोटो सिस्टीम फर्स्ट कुठे प्रेझेंट असते, या स्ट्रोमा लॅमिले मध्ये असते. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठे चालू असते, या स्ट्रोमा लॅमिले मध्ये. फोटो सिस्टीम सेकंड अब्सेंट असते याच्यामध्ये. हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, द फोटो सिस्टीम सेकंड इज अब्सेंट इन. कुठं अब्सेंट असते, कुठं असते, स्ट्रोमा लॅमिले मध्ये. कळालं तुम्हाला, स्ट्रोमा लॅमिना मध्ये काय असते, त्या ठिकाणी फोटो सिस्टीम सेकंड अब्सेंट असते. कोणती प्रेझेंट असते, फक्त फोटो सिस्टीम फर्स्ट. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होते, सायक्लिक. जर या ठिकाणी फोटो सिस्टीम सेकंड असतं तर कोणतं झालं असतं, नॉन सायक्लिक. अंडरस्टँड. ओके, दॅट इज द कन्सेप्ट. ओके, लाईट डिपेंडंट रिएक्शन मधला एक मेजर फॅक्ट बाकी आहे, मेजर, की ज्याच्यावरती 100% क्वेश्चन येणार, लक्षात ठेवा. आणि तो फॅक्ट म्हणजे कोणता, that is chemoosmotic hypothesis. काय बेटा, chemoosmotic hypothesis. हा पॉइंट आपण कधी बघू, नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके.